ये पकड़ 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 ये पकड़ पकड़ पकड़ून तर दाखवू पकडून तर दाखवू 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 अगं असं कसं पकडलं कसं बघितलेलं पळत होता ना हा घेतो की राज्य लेवड्या नको मारू पळ आता तर पकडून तरी दाखव आधी हा हा पळ 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 आवटे 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 चिटिंग आहे तुझा पाय खाली टेकला होता कुठं नाही आता पाय मी खाली टेकवलाय चिडू नको उगाच आता राज्य घे हा चिटिंग आहे मी नाही घेणार राज्य अगं मी कशी चिटिंग केली घे की राज्य तुला तर हा मम्मी मम्मी तू लवकर बाहेर ये आणि हिला सांग चिडतीया बघ किती तोने काय झालं मम्मी हिला सांग की ग आम्ही आता खेळत होतो तिला ते राज्य दिना झाली माझं आणि आऊट झाली तोने चिटिंग आहे तू पाय खाली टेकवलेलास नाही मम्मी अगं खोटं बोलतीया त्या जामकर काकांनाच तुझं नाव सांगते खोटं बोलू का नाही त्यांना ती लय मोठी शिक्षा देते ती ए चिनू लय चुरू चुरू बोलू नका नाही तर उद्यापासून ना वाडे त्यानं बंद करेल तुझं डिंपी अगं काय बोलतेस लहान आहे ना ती अगं लहान आहे पण बोलते बघ कशी चुरू चुरू मी तुझं पण नाव सांगणार ते जामकर काकांना तू पण वाईट आहेस मला माहिती अगं चिने अगं थांब की अगं बघितलं ना मम्मी कशी त्या इन्स्पेक्टरची धमकी दिली अहो डॉक्टर ती इन्स्पेक्टर आहेत ना इथं आल्यापासून ना नुसतं वाड्यावर चक्रा मारतात त्या गावात बी चौकशी करतात तुमच्या सकट सगळ्यांची चौकशी करत सुटल्या त्या डॉक्टर आताच तुमचं लगीन झालंय आता तुमच्या मागं कुठलं संकट नको लागायला मंगलताई तुम्ही का टेन्शन घेता उगाच मी काहीही केलेलं नाहीये आम्ही काही केलं असेल तर निस्वार्थीपणे लोकांची सेवा केली त्या डॉक्टरांचं नाव काय अजित कुमार देव हा अजित कुमार देव त्यांच्यावर कसा पोलिसांनी संशय घेतला होता त्यांनी काही गुन्हे केलेत की काय असा संशय होता ना त्यांच्यावर तसंच मला समजत असतील आणि माझ्यावर संशय घेत असतील ते म्हणतात ना मंगलताई जे या अंगी मोठेपणा आता या यातना कठीण आहे तसंच मी सुद्धा या चौकशीच्या यातना सहन करेन तुम्ही फार त्रास करून घेऊ नका अहो डॉक्टर असं कसा त्रास करून घेऊ नको तुमच्याशी जर कोणी चुकीचं वागलं तर आम्हाला त्रासच होईल ना काळजी वाटते हो तुमची मंगलताई काळजी करण्यापेक्षा एक गोष्ट करा तो जो इन्स्पेक्टर त्याला वाढत येऊच देऊ नका जरी आला तर त्याच्याशी फार काही बोलू नका काय आपण त्याला काहीतरी बोलायचो त्या शब्दाचा तो चुकीचा अर्थ घ्यायचा आणि काहीतरी अडचणी निर्माण होतील मम्मी पप्पा त्या इन्स्पेक्टरशी बोलताना नीट विचार करून बोला नाही तर उगाच डॉक्टरांना तुम्ही अडचणीत आणा हे खरंय अगं डिंपे आम्हाला काही येड लागलाय काय यांना अडचणीत आणायला आमचं जावई आहे ती डॉक्टर तुम्ही काय काळजी करू नका ती इन्स्पेक्टर साहेब आले ना मीच बघते त्यांच्याशी आम्ही जास्त बोलणार नाही है ना त्यांना इथं थांबूच देणार नाही मी बी बघते तुमची कशी चौकशी करतात ती पैसे आज गुंतवाल तर महिन्याभरात 5 पटीने मिळवाल भारी येते दोघे दोस्त एक पैशाला 5 पट एक दोस्तीला 5 पट ठीक आहे माझे 30,000 नाव लिहा योगेश पिसा हे आहे माझे 50,000 रुपये नाव लिहा गुलाबराव चव्हाण माझे पण 1 लाख घ्या माझे घ्या गडबड करू नका सगळ्यांचे पैसे घेणार आहे एकेकाने या राजेंद्र विष्णू शिवाजी आडणे हा विष्णू शिवाजी आडणे हा साहेब तुम्ही इथं बसा ना एकदम अचानक अचानकच यावं लागतं गुन्हेगाराकडे अहो आम्ही तुम्हाला पकडायला येतोय तयार राहा असं करून जाता येत नाही ना पळून नाही का जायचं तो
पण इथे गुन्हेगार कोण आहे? तू मी. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काही नाही, सहज गप्पा मारायला आलो होतो. तुझी इच्छा नसेल तर जातो. नाही 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 साहेब, साहेब बसा ना, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही निवांत गप्पा मारा, दिवसभर थांबा. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड? पतपेढी छान आहे तुमची पतपेढी. चहा मागू? महेश. हा सर. साहेबांना चहा घेऊन ये. ओके सर. शारदा पतसंस्था आई का? हा, माझ्या आईचं नाव आहे, तिचंच नाव दिलंय मी. पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुमच्या आईला फार अभिमान वाटत असेल ना, हे आपला मुलगा एवढा मोठा झाला. हा, पण त्यासाठी आई पाहिजे होती बघा. म्हणजे एवढा मोठा माणूस झालोय ते बघायला आई पाहिजे होती. तुम्हाला सांगतो साहेब, या गावात आहे ना, कुणाला बी वाटलं नव्हतं की मी एवढा मोठा माणूस होईल, नाव कमवेल, पैसा कमवेल. पण माझ्या आईला खात्री होती बघा. ती मला नेहमी म्हणायची की माझा नाम्या एक दिवस खूप मोठा माणूस होणार. अशी जवळ घ्यायची, गालावरून हात फिरवायची, मुका घ्यायची. आता मी असा दिसतोय हा, तरी बी नजर काढायची, कोणाची नजर लागली नाही पाहिजे म्हणून. तुम्हाला सांगतो साहेब, या जगात आईपेक्षा सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोणीच नसतं बघा आपल्याला. आई पाहिजे होती. ही पतसंस्था सुरू करायला पैसा आईनच दिला असेल ना, का लॉटरी लागली होती? नाही नाही, लॉटरी वगैरे नाही. तसं हे काय जमीन जुमला विकला, आईचे दागिने विकले? नाही, तसं काय बी नाही. काय घरात हंडा सापडला? हो, हे 5 पट पैसे द्यायला पैसे येतात कुठून? हाव, ती सगळी कंगनी बाबाची कृपा बघा. कंगनी 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 अधून मधून गातो मी. म्हणजे मूड असला की गातो, मूड नसला की नाही गात. तर नाही गात तर नाही गात. हे तुमचे कंगनी बाबा जे आहे जागृत आहेत एकदम. म्हणजे तुमच्या साध्या नाम्याचं एकदम नामा शेट करून टाकला त्यांनी. आईच्या नावाने पतसंस्था सुरू कर, ही सूचना पण कंगनी कंगनी बाबांचीच का? नाही नाही नाही, ते डॉक्टरांनी सांगितलं. खरं म्हणजे मी त्यांचंच नाव देणार होतो, पण त्यांना मोठेपणा आवडत नाही. लय साधा माणूस आहे. बघा ना, म्हणजे इंजेक्शन देत नाही, तपासत नाही, तरी सुद्धा डॉक्टर. आता मी इन्स्पेक्टर आहे. मी वाटतो का इन्स्पेक्टर? वाटतो मी इन्स्पेक्टर. कंगनी बाबाकडे अशी काय जादूची कांडी आहे की तुमचा नाम्याचा नामा शेड झाला? मग बजा असा कसा मागे राहिला? तो सुद्धा भक्तच आहे ना. हा, पण मी कसं सांगणार ना? ते हे सगळं देवाच्या हातात असतं. तर देवाच्या मनात काय आहे मी कसं सांगणार? खरंय खरंय, देवाच्या मनात काय ते आपण कसं सांगणार? पण माझ्या मनात काय ते सांगायला मी लवकर येईन. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झाले लई हो मुजूर. हा, सापशिडी खेळता का? हा, लहानपणी. प्रॅक्टिस चालू करा, आपल्याला लवकरच खेळावी लागणार आहे. चचा, पोलिसांना नाम्याच्या पतसंस्थेचा संशय आलेला दिसतोय. काही झालं तरी नाम्यावरून तो संशय माझ्यापर्यंत येता कामा नये. हा, तशी भीती नाहीये मला, कारण पतसंस्थेच्या कुठल्याच कागदपत्रावर माझं नाव नाहीये. नाम्या, का रे, काय झालं? डॉक्टर, पतसंस्थेत पोलीस आले होते चौकशी करायला. काय होणार नाही ना डॉक्टर? मला माझं नाव खराब व्हायची भीती वाटायला लागली.
माझं नाव बदनाम झालं ना तर मी नाही सहन करू शकत. हो, आतापर्यंत एका पैशाने बी कोणाला फसवलं नाही मी. अरे तू घाबरतोस का नाम्या? तू काहीच केलेलं नाहीये ना, मग घाबरायचं कारणच नाहीये. डॉक्टर, मी एक काम करतो, मी या पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा देऊन टाकतो. तुम्ही घेऊन टाका. तुम्हाला नको? नाही नको डॉक्टर, माझ्या आईच्या आत्म्याला त्रास तरी नाही होणार. नाम्या अरे तू कुठला टोकाचा निर्णय घेतोस लगेच? अरे कर, नाही तर डर कशाला? मला सांग नाम्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अहो आहे ना डॉक्टर. मग झालं तर मी सांगतोय तिकडे लक्ष दे. कंगणी बाबाने तुला निवडलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच निवडला असेल, हो ना? हं. मला सांग नाम्या, आतापर्यंत ज्यांचे पैसे डबल केलेत त्यांना पैसे दिलेत ना, की त्यांना फसवलंयस तू? नाही, असं कोणी नाही डॉक्टर. झालं तर मग तू उगाच टेन्शन घेतोस, घाबरतोस. काही काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पोलिसांनी तुला पकडलंच तर मी आहे ना, मी असेल तुझ्यासोबत. अहो, पण मला एक गोष्ट कळना झाली, ते पोलीस माझ्या पतपेढीच्या का मागे लागले? अरे कारण कंगणी बाबांची तुझ्यावर कृपा आहे ही गोष्ट पोलिसांना माहिती नाहीये. या जगात जेवढी चांगली माणसं आहेत ना नाम्या, त्या सगळ्यांना परीक्षा द्यावी लागते. आता माझाच बघ, माझ्यावर काय काय आरोप होतात, मी काय काय सहन करतोय तुला माहितीच आहे. पण मी लगेच अंग टाकून दिलं का? नाही ना, मी नडतोय. तू काही काळजी करू नकोस, कंगणी बाबा तुझ्या सोबत आहेत, तुला यातून नक्कीच बाहेर काढतील. नक्की काढतील ना? हो नाम्या, या पतसंस्थेच्या प्रकरणात माझं नाव नको येऊ देऊ. नाही, तुम्ही त्याचं टेन्शन न घेऊ. मी तुमचं नाव कुठं येऊ देणार नाही, पण मला या समजात अडकायचं नाही. डॉक्टर, एक काम करा ना, तुम्ही कंगनी बाबांशी बोला ना की मला या सगळ्यातून लांब ठेवा म्हणून. हो, मी आजच बोलतो. ठीक, येतो मग मी. ठीक आहे. माफ कर नाम्या, तू यात कधीचाच अडकलायस. आता तुझी सुटका नाही. हे प्रकरण माझ्यापर्यंत येऊ नये म्हणून मला तुझा बळी द्यावा लागतोय. अजून बजा आहे, भोळा आहे एकदम. म्हणजे कुस्तीच्या डावाच्या पलीकडे याला फार काही येत असेल मला वाटत नाही. आणि हा त्या डॉक्टरला सामील असेल नाही वाटत मला. हा नामा हळवा आहे एकदम. पण अशा लोकांना जाळ्या तोडणं फार सोपं असतं. पण तरीही बघून वाटतं की नाही, हा डॉक्टरला साथ देत नसणार. आता राहिली ही डिम्पल कपाडिया. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. मायकर, मला सांगा, तुमच्या प्रेमात एखादी तरुण मुलगी पडली किंवा तुम्ही एखाद्या तरुण मुलीच्या प्रेमात पडलात तर? समजा म्हणालो मी, कालांतराने ती मुलगी झाली मॉडेल, तुम्ही हवालदार राहिला. आणखीन काही वर्षांनी ती मुलगी झाली हिरोईन, तुम्ही हवालदाराचे हवालदारच राहिला. तरीही तुम्हाला वाटतं ती तुमच्याशी लग्न करेल? सर, खरं प्रेम ह्या सगळ्या पलीकडचं असतं. ते व्यावसायिक सिनेमातलं झालं. मी तुम्हाला वास्तववादी सिनेमातलं बोलतो. करेल? शक्य आहे का? Then everything is so डिम्पल. जो डॉक्टर आहे तो काही कमवत नाही, ना करताय, घरी बसून असतो. हिच्या आणि त्याच्या वयात बरंच अंतर आहे, तरी सुद्धा ही मुलगी त्याच्या मागे लागते, त्याच्याशी लग्न करते. मला चांगली शासकीय नोकरी असून सुद्धा मला नाकारण्यात आलं, पण याच्या पाठीमागं फ्लॉप का असेना पण हिरोईन लागते. काय असेल कारण? सर, डॉक्टरांबरोबर लग्न करण्यासाठी हिने एकदा उपोषण पण केलं होतं. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी असणार ना, म्हणजे खरं प्रेम वगैरे असं. There you are. Everything is so dimple.
कोणता ज्यूस पिऊन ह्या बाईनी उपोषण मागे घेतलं त्या ज्यूस वाल्याचा शोध घेतला पाहिजे. कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. कंगणी बाबा, माझ्या लेकीचा संसार आत्ता कुठं सुरू झालाय. माझ्या लेकीच्या संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला. माझ्या लेकीनं सुखाचा संसार करू दे, बस. मला बाकी काय बी नको. डिम्पल कपाडियाची आई, नमस्कार. साहेब तुम्ही? हो, त्या दिवशी तुमच्या मुलीचा हातचा चहा प्यालो. इतका गोड चहा होता, इतका मस्त फक्कड चहा होता, आवडला मला. आणि तीच चव मला इकडे खेचून घेऊन आली. एक कप चहा मस्त कराल? ठीक आहे, आणते, थांबा. जाऊ द्या, राहू द्या. मूड गेला माझा सगळा आता. साहेब तुम्ही इथं? अहो डॉक्टर तर घरात नाहीत. हो, डॉक्टरांना कोण भेटायला आलंय? डॉक्टर काय गुन्हेगार आहेत का वारंवार त्यांना भेटायला यायला? असं झालो मी. घ्या, 2 खुर्च्या घ्या, आपण जरा सापशिडी खेळू. हा, मंगलताई सा तुम्ही इथे? अरे वा, डायरेक्ट प्रकट. जादूच की ती. आणि सोबत सुपरस्टार डिम्पल कपाडिया. वा 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 वा. स्टारिंग अँड को स्टारिंग डिम्पल कपाडिया. कपाडिया मॅडम, चला जरा आपण फिरायला जाऊ. तुम्ही मला असं फिरायला घेऊन नाही जाऊ शकत. हो, तुम्हाला बागेत फिरायला कोण घेऊन चाललंय? हो, पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय मी तुम्हाला. पोलीस स्टेशनला? अहो, माझ्या लेकीनं काय केलंय? तिला कशाला त्रास देताय तुम्ही? हो, तिला फक्त फिरायला घेऊन चाललोय मी. पोलीस स्टेशनला अटक करायला नाही घेऊन चाललो, ते नंतर. पोलीस स्टेशनला फक्त काय गुन्हेगार येतात की काय? साक्षीदार असतात, पत्रकार असतात, पासपोर्ट व्हेरिफिकेशन वाले असतात. काही लोकांनी पोलीस स्टेशनला एवढं बदनाम करून टाकलं की पोलीस स्टेशनचं नाव ऐकलं की त्यांचे हात पाय थरथर करायला लागतात. जसे आता यांचे पाय थरथर कापतायत. माझे कशाला हातपाय थरथरतील? नाही ना, मग चला ना पोलीस स्टेशनला. आमच्या पोलीस लोकांना तुमच्यासोबत फोटो काढायचे, मला तुमच्यासोबत फोटो काढायचे. माझे कुठल्याच सेलिब्रिटी सोबत फोटो नाही तो. हा, चला जरा, बरं वाटेल आम्हा सगळ्यांना. एवढा डेंजर दिसतो का मी? तुम्ही सांगा, किती सुंदर दिसतो मी? आता मला काय माहिती, तुझ्या बोलण्यावरनं तर तू डेंजरच वाटत. आणि तुझ्या डोक्याची केस पण गेली असतील सगळी. तुला कसं कळलं? आता एवढा वाचा वाचा करतोय म्हणलं केस जाणारच की. हिला गाडीत टाका. मी कशाला येऊ? मी बिजी आहे. बघा, यांना सुद्धा माझ्यासोबत फोटो काढायचा नाही. म्हणजे विचार करा काय लेवलचं सौंदर्य असेल माझं. पण माझं एक निरीक्षण आहे, जे पोलिसांना घाबरतात त्यांनी काहीतरी चूक केलेली असते. या डिम्पल कपाडिया मला घाबरतात, याचा अर्थ त्यांनी काहीतरी चला. डिम्पे, वन थिंग, खोटं बोलायचं नाही. तो पाहतोय. डिम्पल कपाडियाची आई पुन्हा चहाची तल्लफ आली की येणार, हक्कानं येणार, चहा पिणार. फक्त तल्लफ यायला पाहिजे. हा, कंगनी कंगनी होय कंगनी कंगनी होय होय कंगनी कंगनी होय कंगनी कंग होय होय. हा नक्की हिला का घेऊन निघालाय?
याला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी डिंपलला घेऊन जा म्हणालोय खरं, पण डिंपलने याला घाबरून सगळं खरं सांगितलं तर